मित्रांनो, देशभरातील गोरगरीब महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना वार्षिक 9 सिलेंडर पर्यंत 14.2 किलोच्या सिलेंडरवरती 300 रुपयापर्यंतची सबसिडी दिली जाते. आणि ही सबसिडी बंद होऊ नये म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना आवाहन करण्यात आलेले आहे. 31 मार्च 2026 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना आपली केवायसी पूर्ण करायची आहे. मित्रांनो, देशभरामध्ये जवळजवळ 10,55,00,000पेक्षा जास्त लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ घेत आहेत. आणि याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये सुद्धा 55 लाखापेक्षा जास्त संख्या या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याची आहे. नवीन 25 लाख कनेक्शन दिले जात आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 20 लाखाच्या आसपास महिला लाभार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत. आणि अशा प्रकारच्या या मोठ्या योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभ दिला जात असताना वर्षातून एकदा केवायसी करण्याची अट बंधनकारक करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना गॅस एजन्सीकडून, इंडियन असेल, भारत असेल, एचपी असेल, या एजन्सीकडून केवायसी करण्यासाठी कॉल येत आहेत. परंतु बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांकडून याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ज्या महिला लाभार्थ्यांची याच्या अंतर्गत केवायसी होणार नाही, अशा लाभार्थ्यांची याच्या अंतर्गत सबसिडी येणं बंद होणार आहे. मित्रांनो, ही केवायसी तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता. फेस आधार आरडी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तुमचा इंडियन गॅस असेल तर इंडियनचं ऍप्लिकेशन, भारतचं असेल तर भारतचं ऍप्लिकेशन, एचपीचं असेल तर एचपीच्या वेबसाईटच्या पोर्टलच्या माध्यमातून ही केवायसी तुम्ही करू शकता. नसेल तर तुम्ही अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये ज्या ठिकाणी आपले गॅस डिस्ट्रीब्युटर आहे त्या ठिकाणी भेट देऊन आपला फेस स्कॅनिंग करून आपल्या फेसची केवायसी करून आपण त्या ठिकाणी केवायसी पूर्ण करू शकता. आणि येणारी या योजनेच्या अंतर्गत जी सबसिडी आहे ती सबसिडी आपल्या खात्यात मिळवू शकता. 31 मार्च 2026 पर्यंत जर केवायसी केली नाही तर या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांची सबसिडी येणं बंद होणार आहे. मित्रांनो, सबसिडी येते, कोणत्या खात्यात येते, ती कशी चेक करायची, याच्यासाठी अर्ज कसा करायचा, या योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे लाभ काय, याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर वेळोवेळी माहिती घेतलेली. ती माहिती जर पाहिलेली नसेल तर वरती सजेशन मध्ये पहा, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याच्या लिंक देण्यात आलेले आहेत. धन्यवाद.